गेम ऑन. सामन्याला सुरुवात. फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार केलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती पहिला वार चौकार. अमोल पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार या ठिकाणी वसूल करतोय. बॅटिंग करत असताना पहिल्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार केलाय गोलंदाज केतन. इथं पुन्हा एकदा मोठा प्रहार. उर्पी चेंडू आणि सरळ भिरकावलाय सीमारेषेच्या बाहेर. खडे खडे षटकार. छोड़ दिया इस बार. अतिरिक्त रन, व्हाइट बॉल का इजाफा. अतिरिक्त रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ. कुछ स्कोर की यदि हम बात करेंगे, देखिए 11 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए 11 रन्स ऑन बोर्ड. यहाँ से रतन मानेरकर सर भी थोड़ी देखिए तेजी करेंगे. पूरे मुकाबले में जल्दी खेलना होगा क्योंकि यहाँ से डायरेक्टली हमें जाना है. वहां पर देखिए मांगरोल नाइट की टूर्नामेंट कवर करनी है. वो बॉलर्स बैक खेलने का प्रयास. खुद ही के फॉलो थ्रू में अच्छे से रुकाया इस गेंद को. सोमनाथ जी काटे सर, देखिए आपकी हम माफी मांगेंगे जरूर क्योंकि यहाँ से जाना है मांगरोल नाइट की टूर्नामेंट में. तो देखिए आज के दिन थोड़ा एडजस्टमेंट करिए. कल है हम पूरा दिन यहाँ पर. तीन गेंदे 11 रन. अगली पेशकश ऑन साइड पर खेला है. बढ़िया स्ट्रोक है अलोंग दी कार्पेट. बॉल पीछे. डीपिश वाइडिश लॉन्ग ऑन पर देखिए गेंद थोड़े फंबल हुए फील्डर वहां पर. बहुत देर लगाई गेंद उठाने के लिए. तेरह रन अब तक स्कोरबोर्ड पर. पहली 4 गेंदों में 13 रन लेकिन स्कोरबोर्ड पर. एक अच्छी शुरुआत हम कह सकते हैं. यहां से बेहतरीन शुरुआत हुई. ड्रॉप करना चाह रहे थे, फिर एक बार कारपेट के माध्यम से गेंद डीप मिड विकेट पर जाती हुई. फील्डर वहां पर मौजूद. इस बार गलती की कोई गुंजाइश नहीं. सिर्फ और सिर्फ एक सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 14 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. एक गेंद अभी भी शेष होगी इस ओवर की. आउटसाइड जंपर खेलने का प्रयास. आखिरी गेंद डायरेक्ट हिट किया. देखिए वहां पर आखिरी गेंद पर कोई रन नहीं. डॉट बॉल के साथ पहले ओवर का खेल समाप्त. पहले ओवर के बाद 14 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. 14 विदाउट लॉस. चलिए फास्ट खेलिए, थोड़ा फास्ट खेलिए प्लीज. स्पीड अप करिए. तो चलिए देखिए टाइम बहुत इंपॉर्टेंट है. देखिए टाइम के साथ आपको कॉपरेट करना होगा. लेकिन निनाद दरअसल हर साल खेलते टूर्नामेंट, लेकिन आज कल और परसों 3 दिन उनके लिए बेहद महत्वपूर्ण होंगे. आज आपल्याला जाईल मला तर वाटतं संध्याकाळचे भावार्थ. येस सन्माननीय दीपकजी सिंग साहेबांचे ते नुकतं शुभागमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दीपक सिंह साहब का शुभागमन होता बा. आइए दीपक सिंह साहब, आपका तहे दिल से हार्दिक स्वागत इस बेहतरीन प्रतियोगिता में. निनाद रेसालिंग की हम बात करेंगे. देखिए शादी के बंधन में जुड़ने वाले हैं.
सीधे बल्ले से खेला है, सेफ स्ट्रोक इन द क्रिकेट, नो चांस फॉर द फील्डर, इनटू द गैप, तीर की तरह सीधी निकल गई बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए। रावे भी तैयार हो चुकी है। रावे 11 का अगला मुकाबला होगा, देखिए शायद विजय 11 और रावे 11 के बीच अगला मुकाबला। रविंद्र पंदेरे बहुत निराश नजर आते हुए, नाराज है। ऑन साइड पर लॉब किया है, हवा से वार्तालाप करती हुई मिड विकेट के बाहर ये गेंद। स्वर्गीय कुमार धीरज पाल स्टैंड में 6 रनों के लिए। पावरफुल बल्लेबाजी करनी होगी मैदान में, और हाल फिलहाल अगर आप देखोगे तो बहुत ही बेहतरीन स्ट्रोक्स लग रहे हैं मैदान में, चौके छक्के लगा रहे बल्लेबाज। कुछ स्कोर की बात करेंगे, भावार्थ में बता रहे 24 रन स्कोरबोर्ड पर। भावार्थ थोड़ा ध्यान दीजिए, देखिए 24 रन लगे। थोड़ी सी मिस फील्डर वहां पर थे रोशन, हालांकि देखिए थोड़ा फंबल हुआ है वहां पर, देखिए देख सकते हैं आप स्क्रीन पर। साथ ही साथ दोनों ही बल्लेबाजों को वहां पर अवसर मिला। नीलेश शिंगोटे के माध्यम से देखिए 3 बैक टू बैक सिक्सर्स के लिए 1000। ओ बुम बुम, व्हाट अ फील्डिंग, बुम 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 बुम। प्रथमेश यादव देखिए वहां पर बेहतरीन फील्डिंग। सिर्फ और सिर्फ ओम साई योगीराज 11 के लिए ये इनाम होगा, 26 रन। ऑन साइड पर स्लॉट में थी, पिकअप शॉट उठाकर मारा है, डीप मिड विकेट को चीरती भी निकल गई पहले टप्पे पर, बाउंड्री लाइन के बाहर। 4-4-4। तो चलिए चौका लगा यहाँ पर, पहले 5 गेंदों में 16 रन अब तक खर्च किए, 30 रन स्कोरबोर्ड पर अब तक। फुल टॉस ओवर द बॉलर सेड, फिर एक बार गैप में खेला है, पावर प्ले का सही इस्तेमाल किया है इस बल्लेबाज ने। ओवर की समाप्ति 2 ओवर के बाद 34 बगैर किसी विकेट के नुकसान पर। ठोक दीजिए। अच्छे धुन भावत के सपने में आते होंगे शायद। तीन चौके लगे, देखिए पहली गेंद पर चौका लगा था, उसके बाद आखिरी 2 गेंदों पर चौके लगे, एक सिक्सर आया, एक डबल, एक डॉट। अब आए नए गेंदबाज अनिकेत, 1000 रुपए का नकद इनाम। ओम साई योगीराज के बल्लेबाजों को यदि बैक टू बैक 3 सिक्सर्स लगाते तो नीलेश शिंगोटे इनके तरफ से इनाम होगा। अमोल ने तगड़ी बल्लेबाजी की अब तक। 12 गेंदें हुई है रोशन, देखिए 12 गेंदों में से 11 तो उन्होंने ही खेली है, और 11 में 33 रन बनाए। दूसरी तरफ रोहन को आप देखोगे, देखिए एक गेंद की उन्होंने खेली है, एक भी रन अब तक उनके बल्ले से आई नहीं। राव्या 11 देखिए तैयार है, राव्या भी टी शर्ट वगैरह पहना है, पापा को सपोर्ट करने के लिए वो भी तैयार है।
ऑन साइड पर टर्न किया है, अच्छा स्ट्रोक है, फील्डर वहां पर मौजूद, डीप से तेजी से भागकर आएंगे, उठाएंगे गेंद को, फेंकेंगे, टाइम, हो डायरेक्ट हिट, फिंगर अप, फर्स्ट विकेट डाउन, पहला झटका लगता हुआ ओम साई योगीराज 11 टीम को। ये झटका नहीं मेरे भाई, ये 440 वोल्ट का करंट लगा है। बी फास्ट नए बल्लेबाज, थोड़ा भागकर क्यों नहीं आते आप? एक्सरसाइज होगी ना आपकी, यदि भागकर आओगे तो एक्सरसाइज होगी, हाथ पैर खुलेंगे, थोड़ी स्ट्रेचिंग होगी, वार्म अप होगा। डायरेक्टली उठकर आ जाते चलते चलते, लेकिन देखिए स्ट्रेचिंग करिए, वार्म अप करिए, लीजिए मैदान के अंदर ये स्ट्रोक देखिए, काही काळ शांत राहिलो मैदानामध्ये म्हणून मी काही संत नाही, यही बताया बल्लेबाज ने, लगाया लंबा छक्का। क्या बात है, अब मजा आ रहा है भाई, अब माहौल बन रहा है। डीज ऑपरेटर बहुत ही बेहतरीन धुन बना रहे, आई एक बिरा साउंड इवेंट्स, साउंड इवेंट्स देखिए बहुत ही बेहतरीन, बहुत ही बेहतरीन। डीजे विघ्नहर्ता था डेकोरेटर्स, बहुत बेहतरीन मंडप, यानी कि पूरे मैदान की सजावट की उन्होंने, गैप में खेलने का प्रयास, देखिए एक फील्डर थे उनसे गलती हुई, दूसरे ने बैकअप दिया है, ये बहुत महत्वपूर्ण। देखिए लाइव हो या क्रिकेट, बैकअप बहुत महत्वपूर्ण होता है भावार्थ, अच्छा बैकअप मिला वहां पर। तो स्कोर की बात करेंगे, देखिए यदि यहाँ पर टोटल आकर पहुंचा भावार्थ में बताएंगे 43 पर। लॉप किया है ओवर द बॉलर सेट, कैमरामैन के सामने सीधी, पहला टिप्पा खाकर गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4। रोहन तगड़ी बल्लेबाजी कर रहे हैं, चौको चक्को की आतिशबाजी, आतिशबाजी, और उसी के बीच एक और शानदार टोला, आसमानी टोला, टावरिंग सिक्सर। चलते क्या रतन सर, लोनावला जाएंगे? इस टूर्नामेंट जैसे खत्म होगी वैसे जाएंगे हम, ढेर सारी टूर्नामेंट शुरू है। हो लीजिए एक और, एक के पीछे एक, एक के पीछे एक, बड़े स्ट्रोक लगा रहे। चलिए बॉल लेने के लिए जाइए वहां पर, वॉलंटियर्स कैच लिया है क्या? आईवा कैच लिया होगा तो आइए, 200 रुपए का इनाम है। आइए जिन्होंने आईवा कैच लिया है आइए, 200 रुपए का इनाम है आपके लिए, मस्करी नाही आहे मित्रा, खरंच आहे। विनोद देंदारकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे। संध्याकाळचा बंदोबस्त झालेला आहे, संध्याकाळचा बंदोबस्त झालेला आहे। हॅलो, तर पहा, जर ओमसाई योगीराज 11 संघ टॉप 4 मध्ये दाखल होतोय तर रोहित जाधव यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। तसेच हॅट्रिक षटकारासाठी 1000 रुपये, हॅट्रिक चौकारासाठी 500 रुपये आणि हॅट्रिक विकेट जर योगीराज संघ बॉलिंगला आला तर 1000 रुपये रोहित जाधव यांच्याकडनं असणार आहेत। तर आयवा कॅच ज्याने पकडली आहे निलेश शिंगोटे, 200 रुपये विनोद यंदालकर यांच्याकडून लागलेले आहेत। तर नक्कीच कमिटी देणार आहे त्याला 200 रुपये, जीएसटी वगैरे कट करून।
तर पहा ओमसाई योगीराज 11 संघ फायनल जिंकले तर अवध 11 संघाकडनं गोवा ट्रिप. तर बघा स्कोर धावफलकावर पाहायला मिळतंय 35. 2 ओव्हरहून हे अपडेट नाही झालं का? नाही नाही 56 आहेत का? नाही Okay. चेक करा. 59 आहेत. चला 59 आहेत. 34 बोलले तुम्ही तिकडे त्यांना हार्ट अटॅक आला असता. नाही नाही द्या तुम्ही द्या. भाग्यवान चव्हाणांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते विनोदजी इंदारकर त्यांच्याकडून आयवाकॅसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे ते आपण देत आहोत. अजय 200 कमावल्यात. भाग्यवान चव्हाणांच्या शुभ हस्ते आपण देतो. दोघांनाही 200 पारितोषिक आहे. आतापर्यंत 3 प्रेक्षकांनी आयवा कॅचचं पारितोषिक पटकावलंय. विनोद जेंदारकर यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या दिवसात काल एकाने म्हणजे असे तब्बल 3 खेळाडूंनी आयवा कॅच 3 प्रेक्षकांनी आयवा कॅच घेतलेली आहे. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम झेल संपादित करत असताना विकेटचं पतन. फलंदाज बाद. नका आता नका संध्याकाळी. तर पहा हादरा बसलाय तो म्हणजे विकी नावाचं वादळ मैदानामधनं प्रथमेश गेलेलं आहे. आता त्याच्या जागेवर आलेलं आहे कोण? परत यार फार एंड वरून पुन्हा एकदा हो बॅटची बाहेरची काढा लागली. सिली पॉइंटला बॉल भवऱ्यासारखा गोल गोल फिरतोय. तर गोलंदाजीसाठी दिनेश वाजेने जर हॅट्रिक संपादित केली विकेटची तर भाग्यवान चव्हाण यांच्याकडनं 500 रुपये असतील. बॅट्समॅन नेम मयूर येस मयूर. ओहो रोहो सालियन थांबणार नाही आहे आणि उडवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून धमाका षटकार. वाऱ्यांचा लाटांवर बॉल वारंवार जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. स्कोर मित्र आम्हाला काहीतरी माहिती देतील. रोहनने बॅक टू बॅक 3 षटकार लगावलेले आहेत. सलगच्या 3 षटकार आपण पाहत आहोत. रोहनचा बॅटमध्ये कदाचित 4था येईल. पॉवर पॅक इट्स अ कडक लॉंग ऑनचा वरून षटकार. नवीन बॉल थँक्यू. जुने ते नवीन बॉल त्यात असतील. तर पहा परत एकदा संधी आहे. ओमसाई योगीराज 11 संघ टॉप 4 मध्ये दाखल झाला तर रोहित जाधव यांच्याकडून 5000 रुपये असणार आहेत. तसेच लगातारचे 3 षटकार मारले तर 1000 रुपये. 2000 आहेत का?
निकेश 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 भोईर कुठे आहेत? कॅश अवेलेबल करून नाही, तुम्हाला स्कॅन करतात 2000 रुपयांचं पारितोषिक द्यायचं बॅट्समनला. तर नक्कीच दिनेश वाजेवर आक्रमण पाहायला मिळत आहे. अजून एक पण आता थोडा आखूड टप्प्याचा चेंडू होता, पण 2 धावा रोखू शकले नाहीयेत. तिथे देखील 2 धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला. 74-74 लॉस ऑफ 2 विकेट. या ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल तर नक्कीच अजयचं कौतुक करावं लागेल, कारण की त्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली. पहा इथे तिथे सुजल होते, क्षेत्ररक्षक खूप चांगले हलक्या हाताने प्लेस केलाय. आता ओव्हरची होती समाप्ती. 4 षटकाचा खेळ झालेला आहे प्रथमेश, आणि धाव फलकावरती 75 पाहायला मिळत आहेत. सरासरीचा विचार करा मित्रा, सरासरीचा विचार केला तर जवळपास 18 ची सरासरी गाठलेली आहे इकडे ओम साई संघाच्या फलंदाजाने बॅटिंग करत असताना. म्हणजे इरादे स्पष्ट केले आहेत की आम्ही षटकार आणि चौकाराचीच आतिषबाजी करू. असं म्हटलं जातं ना की खाईन तर फटक्याशी नाही तर रुपाशी. पण समोरचा संघ देखील कमी नाही. मागच्या मॅच मध्ये त्यांनी 80 धावा कुठल्या आहेत. आता कदाचित चेस डाऊन करताना थोडा दबाव असतो, त्यामुळे पाहूया. आता भारतीय संघामध्ये आपण पाहतो की चेस डाऊन करताना नेहमीच विराट कोहली अग्रेसर असतो. पाकिस्तान विरुद्ध देखील शतक झळकावलं. सो चेस मास्टर विराट, आणि त्या प्रकारे आता समोर पवार ब्रदरमध्ये देखील असा कोणी चेस मास्टर असेल का जो इतक्या मोठ्या धावांचा पाठलाग करताना चांगली बॅटिंग करेल, हे पाहावं लागेल. नाही आहेत त्या संघामध्ये देखील आहेत. फलंदाजाचा विचार केला तर केतन आहे लेफ्ट हँड बॅट्समन, तसेच जो मागच्या मॅच मध्ये ज्यांनी 50 मारली तो देखील आहे दर्शन. त्यांच्याकडूनच अपेक्षा असतील. 75. हो, कोला टाकण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आहे. काल स्पेशल आईस्क्रीम होती जी आम्हाला दुर्गेश यांनी प्रोव्हाइड केली होती. आज अजयकडून स्पेशल गिफ्ट, म्हणजे समालोचकांवरती विशेष प्रेम आहे लोढा इव्हेन परिसरातील सर्व खेळाडूंचं. रोशन बघा आम्हाला कॉम्प्लिमेंट मिळते इथे. ओ, यावेळेस देखील मिस टायमिंग. बॉल अवे मध्ये मिड ऑफ फिल्डर, कॅच कंप्लीट. सेकंड, थर्ड, फोर्थ, चौथ्या अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट केली आहे. विकेटचं पतन होत आहे. अजयकडून आज सर्वांना ट्रीट आहे. आयवा कॅच 1 घेतली आणि पार्टी सगळ्यांना दिली. 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला. 200ची कमाई झाली, 400चं बिल झालं तिकडे. धावा झाला आता 75. हो हो हो, ऑन साइडला जो फलंदाज येतो तो आक्रमण करतोय. आमच्या संगीत कक्षाला मानवंदना देणारा लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार. होल्डर काहीच कामाचा नाही असतो. 2 वेळा पारितोषिक घालव. 400 रुपये घालवलेस. 400 रुपये कमवायला अगेवन भरपूर वेळ लागतो.
इथे हातात आलेली लक्ष्मी तो अशीच सोडून देतो. दरम्यान गॅपमध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. कॉमेंट्री बॉक्स कडून पुन्हा बॉलिंग मार्क वरती गोलंदाज वळतोय केतन. ऑन साइड टर्न करायचा होता, लेग स्टंप सोडून चला. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. अतिरिक्त धाव. अतिरिक्तच्या मदतीने धावा संख्या पुढे सरसावली जाते. सध्या टोटल पुढे सरसावली जाईल. अतिरिक्त धावेचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर एक सामना कव्हर करायचा आम्हाला आणि त्यानंतर मलंगड मांगरुल नाईटला देखील जायचं, त्यामुळे थोडं फास्ट खेळा. बॉल तयार. ऑन साइडला वळवला. शॉट फाईन लेग. हो मिस्टेक झाली. बॉल मागे आता लॉंग लेगच्या दिशेनं. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे, नाही थांबणार. बॉल निघून जाईल. लॉंग लेग पार. 4. धावा आल्यात. बघा भाग्यवान चूक झाली तिथे शॉट फाईन लेगला, त्याचा परिणाम सगळ्यांनी भोगला. आता दुष्काळात 13वा महिना म्हणावा लागेल. 90 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी धावा संख्या बनवण्याचा प्रयत्न झाला जरूर मैदानामध्ये ओमचा योगीराजचा. डाव संपला पहिल्या धावाच्या समाप्तीनंतर. धावा 90 धावा धावफलकावरती. 90 रन्स ऑन बोर्ड. आणि शेवटच्या बॉलवरती रतन सर विकेट असेल बरोबर. येस, शेवटच्या बॉलवरती फलंदाज बाद असेल. 91 धावांचं टार्गेट असेल. चला टॉस साठी इन्व्हाइट करेन रावे 11चे कॅप्टन या लवकर आणि विजय 11. चला दोन्ही संघाच्या संघनायकाने या. टॉस आपण कंप्लीट करणार आहोत. ही उद्याची मॅच आहे, पण ती आपल्याला आज कव्हर करायची आहे. या संघामध्ये दोन्ही संघांमध्ये ना ओनर्स जे आहेत ना ते आयोजक आहेत. म्हणजे एक निकेश भोईला तुम्ही पाहाल आणि विजय सिंग, दोघांना अपोजिट बालबन. ही महत्वाची लढत त्यांच्या दोघांमध्ये होणार आहे. खूप चांगली लढत पाहायला मिळेल आपल्याला. कॅडबरी. तर या टॉस साठी रावे 11चे कर्णधार आणि विजय 11चे कर्णधार. बॉल जमा करा चला. चला दोन्ही संघांचे संघनायक इथे उपस्थित आहेत. टॉस आपण कंप्लीट करणार आहोत. रावे 11चे कॅप्टन आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला विजय 11चे देखील कॅप्टन येतात. भाग्यवान दीपक भाई या आपण. दीपक सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हा टेल्स असेल टॉस का बॉस आणि हा हेड्स असेल. कॉल कोणाचा असेल? विजय 11चा कॅप्टनचा कॉल असणार आहे. हेड्स कॉल. विजय 11 कॅप्टन हेड्स कॉल केले. हेड्स आलेले आहे. थँक्यू. आपण व्यासपीठावरती पुन्हा विराजमान होऊ शकता. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देतात. टॉस जिंकलाय प्रथम. फर्स्ट ऑफ ऑल निर्णय काय असेल? फर्स्ट ऑफ ऑल बॉलिंग करणार आम्ही. जर उद्या खेळला असता तर मॉर्निंग सेशनला सकाळी मॅच खेळावी लागली असती. मॉर्निंग सेशनमध्ये जिथे ड्यू फॅक्टर मोठा प्रश्न राहिला असता, खेळपट्टी थोडी ओली असती, पण आता टणक खेळपट्टीवर खेळायला मिळेल आणि रन चांगले बनतील. तर एकंदरीत समोरील संघाला कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60 पर्यंत. काय सांगाल स्पर्धेबाबत? कितवं पर्व तुम्ही वैयक्तिक खेळतात या स्पर्धेचं? माझा 5वा पर्व आहे. आणि सलग 5 पर्वामध्ये तुम्ही आलेले आहात. तर किती चेंजेस जाणवले या स्पर्धेमध्ये? कारण पहिले आपण खेळलो डे नाईट टर्फवर, त्यानंतर डे फॉर्मॅटमध्ये आपण खेळलो ते 360 ग्राउंडवर, पण यावर्षी जणू काही इंटरनॅशनल स्टेडियमवरती आपण खेळतोय की काय असं फील होत आहे?
या सर्वांसाठी निकेश भाई यांचा आभार आहे, कारण त्यांनी आम्हाला या संधी दिली आणि त्याबद्दल त्यांचा म्हणजे मनापासून भरपूर आभार. किती एक्साइटेड असता LPL ची डेट जाणून घेण्यासाठी, की मनामध्ये किती उत्साह असतो की कधी LPL ची डेट येते? आमच्यासाठी हे वर्ल्ड कप आहे आणि आम्ही म्हणजे याचा हरकत नाही, मराठी बोलण्यासाठी थोडं तर विचार करावा लागतो, बट खूप सुंदर वक्तव्य केलं. मॅचसाठी खूप शुभेच्छा. टॉस इम्पॉर्टंट होता, टॉस गमावलाय. जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? टॉस अगर जीतते थे तो आप निर्णय क्या लेते थे, क्या डिसीजन लेते? कितने मन में क्या टारगेट सेट किया है कि यदि 5 ओवर में इतने रन बनेंगे तो सेफ हो सकते हैं आपके लिए? ओवरऑल किस पर ज्यादा भरोसा आपने रखा है कि कौन से 2 से 3 बल्लेबाज है जो पावर प्ले के पहले 2 ओवर में जाकर 30-35 तक बनाने का दमखम रखते हैं? कितने एक्साइटेड थे LPL 5 सीजन के लिए, क्योंकि हर साल कुछ ना कुछ निकेश बोहिर नई चीजें लाते हैं, तो इस साल ये ग्रीन ग्रास ग्राउंड ये नई चीज आपके लिए, तो कितने एक्साइटमेंट थी इस प्रतियोगिता के लिए? नहीं, काफी एक्साइटमेंट है क्योंकि यहाँ के लोकल प्लेयर्स के लिए एक बहुत ही अच्छा प्लेटफॉर्म है अपना स्किल्स को शोकेस करने का, पॉपुलर होने का, तो ये काफी अच्छा टूर्नामेंट है और हम लोग बहुत excited हैं। यही सारी शुभकामनाएं आपको भी इस मुकाबले के लिए. So that's the news from the toss box. Toss won by team Vijay 11. They elected to bowl first and then invited for batting team Raw 11. काही क्षणातच लाईव्ह ऍक्शनला सुरुवात होणार आहे मंडळी. कुठे जाऊ नका. सीझन 5 LPL आमच्यासोबत जोडलेला आहे. इथून जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. सुरू आहे खेळाचा दुसरा डाव. 91 धावांचं टार्गेट मोठं आहे. पाहूया काय होतंय या मॅचमध्ये. थँक्यू. सोमनाथ सर या आपण या. सोमनाथ सरांना विनंती आहे की आपण जॉईन व्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपल्याला साथ देतील, आपल्यासोबत भाग्यवान आहेत ते, तुम्हाला साथ देतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. की आवाज सोमनाथजी गाडे सर, एक नामांकित क्रीडा समालोचक, आवाज बदलापूरचा, आणि बदलापूर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्यानं आदरपूर्वक घेतले जाणारे आमचे समालोचक, आमचे बंधुतुल्य मित्र अर्थातच सोमनाथजी खाडे सर यांचा आवाज ऐकूया. पहा पहिला चेंडू निर्धाव आलाय, डॉट आला. दुसरा चेंडू भिरकावून दिलाय. पहा चेंडू गेलाय स्वर्गीय संदीप मोदीराम पाटील स्टँडच्या वरती. येतोय षटकार. डीजे धन्यवाद. थँक्यू सो मच प्रथमेशजी ठाकूर सर, ज्यांचा आवाज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ऐकताय. या संपूर्ण स्पर्धेला 4 चंद्र लावण्याचं काम ते करतायत. त्याचबरोबर भाग्यवानजी चव्हाण सर, आपण सर्वजण भाग्यवान आहोत. निश्चितच आपल्या सोबत ही सर्व मंडळी. स्पर्धा आपण पाहताय LPL लोढा हेवन प्रीमियर लीग. 91 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानावरती दर्शन आणि केतन ही जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. आकर्षक स्ट्रोक आलाय 6 धावांचा आणि सुरुवात केली आहे दर्शन महाजननं. इथं पुन्हा एकदा टिपिकल दर्शन महाजन आजच्या दिवसामध्ये थांबायचं नाव घेत नाहीये. वन मोर बिग हिट, षटकार.
धन्यवाद, थँक्यू सो मच. पवार ब्रदर्स संघासाठी सलामीची जोडी दर्शन आणि केतन. सुरुवात करत असताना 4 चेंडू फेस केले, 12 धावा इथं वसूल करतोय दर्शन महाजन. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा तयार, गोलंदाज अमोल वरती हल्ला. इथं पुन्हा एकदा तीच दिशा निवडली आहे. जबरदस्त फटकेबाजी, लागोपाठचा हा मोठा प्रहार येतोय. वन मोर सिक्सर. थँक्यू. 91 धावांचं लक्ष आहे, मात्र कुठलंही लक्ष निश्चितच सुरक्षित नाही. या मैदानाचा जर आपण विचार कराल तर कितीही धावा जरी झाल्या तरी त्या सुरक्षित नाहीत. अशा परिस्थितीमध्ये तिसरा मोठा स्ट्रोक येतोय, 18 धावा स्कोर कार्ड वरती. अमोलचा हा चेंडू, अजून एक मोठा फटका, लागोपाठचा तिसरा मोठा प्रहार येतोय. सरळ चेंडू सीमारेषेच्या पल्ल्यावर धाडत असताना षटकार. तगड़ी बल्लेबाजी हो रही है सोमनाथ सर्दी के मैदान के अंदर. जिस लिहाज से बल्लेबाजी हो रही है, शायद 91 रन कम पड़ सकते हैं. तुफान माजवलंय. 91 धावांचं लक्ष सुद्धा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये छोटं पडेल अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग पाहायला मिळते. षटक संपले पहिलं आणि तब्बल 24 धावा या ठिकाणी वसूल केल्यात. चला स्पीडअप करा. यदि पावर प्ले के इन 2 ओवर में हम कहेंगे 35 से 40 रन यदि बनते तो शायद पवार ब्रदर्स की पावर देखने मिलेगी मैदान में. पवार ब्रदर्स संघाची सलामीची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये आली आहे, जिच्यावरती भरपूर विश्वास पवार ब्रदर्सच्या संघ मालकांनी दाखवलाय, तो विश्वास इथं सकाळपासून त्यांनी सिद्ध केलाय. दर्शन महाजन जो मैदानाच्या आतमध्ये आलाय, तब्बल 4 षटकार अगदी पहिल्या षटकामध्ये वसूल केले आणि सुरुवात करून दिली आहे जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट संघासाठी. वेल बिगन इज हाफ डन. 91 धावांचं लक्ष जरूर मोठं आहे, मात्र कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. लढाईला सुरुवात केली आहे दर्शन महाजनच्या बॅटमधनं. या 4 षटकारांच्या मदतीनं 24 धावा. स्ट्राईक रोटेट झाली आहे. यावेळेस आपण पाहताय षटक क्रमांक 2 ला सुरुवात होतीये आणि जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती तैनात होतोय. जिम्मेदारी अभिनवच्या खांद्यावरती. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन आपण पाहताय केतन आंबेकर. लेफ्ट हँडेड स्टायलिश बॅट्समन आहे, मोठमोठ्या फटक्यांसाठी नक्कीच ओळखला जातोय. अनऑर्थोडॉक्स ऍक्शन मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. त्याचा स्थान जर तुम्ही पाहत असाल तर अगदी ऑफ स्टंपला सोडून अभिनवचा हा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न आहे आणि यशस्वी करत असताना कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी तोलून मोजून मारलेला हा फटका साइड स्क्रीनच्या वरती चेंडू जाऊन पडलाय. 6 धावा. प्रॉपर टायमिंग केतनचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतरचा हा चेंडू पहा, स्लोवर वन, गती परिवर्तन केलं अभिनवनं. सरळ चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू येतोय. षटकाराला लगेचच या ठिकाणी उत्तर दिलंय डॉट बॉल. एकंदरीत 5 षटकार या इनिंग मध्ये आपण पाहिलेत आणि 6वा येईल का, आणि याचं उत्तर लगेचच तुम्हाला मिळेल. अगदी फ्लॅट स्ट्रोक, सरळ गेलाय सीमारेषेच्या बाहेर. केतन आंबेकर ऑन फायर. षटकार. मोठा प्रहार येतोय, षटकार येतोय. 6 धावांची मुहूर्त मेढ या चेंडूवरती रोवली आहे. तब्बल 6वा षटकार या इनिंगचा. इथं पहा ऑफस्टिकच्या बाहेर लाईन सोडून चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा येतोय अंपायरचा. अवांतरची अजून एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकताना तुम्ही पाहताय 37 या धावसंख्येवरती. 37 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. बिनबाद 37 धावा धावफलकावरती. अभिनव प्रेशर मध्ये
आणि हा फुलटो चेंडू याला मैदानात थारा नाही, सरळ भिरकावलाय स्क्वेअर लेगच्या वरनं सीमारेषा पार, षटकार. धन्यवाद. फक्त षटकारांची भाषा या ठिकाणी बोलली जाते. प्रत्येक चेंडूवरती मोठा कडा प्रहार, जो चेंडू बॅटवरती मिडल होतो त्याला सरळ सीमारेषा दाखवत असताना षटकार येतोय. अजून एक मोठा प्रहार केलाय धावफलकावरती, तब्बल 43 धावा, एकंदरीत 7 षटकार अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. अभिनव प्रेशर मध्ये कमबॅकची गरज, कमबॅक केलं जाईल का? मात्र मैदानात संधी देईल तो केतन कसला. अजून एक मोठा ब्लास्ट येतोय, सलगचा हा तिसरा वार केतन आंबेकरचा, षटकार. काय बॅटिंग करतायत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 24 धावा वसूल केल्या बॅटिंग करत असताना बॅट्समन स्ट्राईक एंड वरती दर्शन होता. आणि या षटकामध्ये सुद्धा अद्यापपर्यंत 25 धावा आल्यात. इथं सुद्धा फटका चांगला खेळलाय, खाली क्षेत्र निवडलं आणि दन 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 करत चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक मोठा प्रहार, चौकार. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांमध्ये तब्बल 53 धावा या ठिकाणी वसूल केल्या. अप्रतिम दर्जाची बॅटिंग मैदानावरती 51 धावांचा पाठलाग करत असताना निश्चितच असं वाटलं होतं की लक्ष फार मोठं आहे. मात्र लक्षाचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी विध्वंसक बॅटिंग मैदानावरती पेश करत असताना अतिशय तुफान माजवले. दर्शन महाजनला तुम्ही पाहताय 6 चेंडू फेस केले, 24 धावा त्यानं घेतल्या. निश्चितच त्यानंतर आपण पाहताय केतननं 6 चेंडू फेस केले, 28 धावा इथं वसूल केल्या. आणि खऱ्या अर्थानं इथं रिमांड मध्ये घेतलंय गोलंदाजांना. 91 धावांचं लक्ष्य पार करायचंय. मात्र हे सुद्धा आम्ही लवकर पार करू या तयारीत पाहायला मिळत आहेत. समीकरण पहा, 18 चेंडू आणि अजूनही 38 धावांची गरज आहे. ओमसाई योगीराज संघाला जर इथून कमबॅक करायचा असेल, चांगले चेंडू टाकावे लागतील, ही जोडी फोडावी लागेल. इथं ब्रेक थ्रू जर मिळाला तर पुन्हा एकदा कमबॅकची ग्वाही देता येईल. गोलंदाज रोहन येतोय, जिम्मेदारी फार मोठी, चांगल्या दर्जाचा अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा गोलंदाज आहे. इथून त्याला कमबॅकची गरज आहे. पहिला बॉल रोहनचा, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मोठा वार केलाय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत, रोहनचं स्वागत सुद्धा बिग हिट षटकारानं. थँक्यू. सलगचा 4था षटकार या ठिकाणी येतोय. बॅट्समन बॅटिंग करत असताना दर्शनला आपण पाहताय. प्रत्येक चेंडूला सीमारेषेचं दर्शन हवाई मार्गे घडवून आणणारा हा बॅट्समन दर्शन महाजन मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकलाय. रोहनला सुद्धा इथून प्रश्न पडलाय, करे तो क्या करे. इथं पहा, बॅटला स्पर्श झाल्यानंतर स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आणि तिसऱ्या धावेसाठी सुद्धा रवाना. आत्मविश्वास मोठा आहे, आत्मविश्वास वाढलाय. इथं 3 धावा येत आहेत. धावफलकावरती जर आपण नजर मारली तर 2 षटक, 2 चेंडू आणि तब्बल 62 धावा बिनबाद. 91चा पाठलाग अगदी सहजगत्या करण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळत आहेत. तुफान अटॅकिंग बॅटिंग. 8 चेंडू 33 धावांचं योगदान दर्शन महाजनचं. आणि त्यानंतर आपण पाहाल तर केतन आंबेकरनं 6 चेंडू आणि 28 धावा त्यानं सुद्धा बनवल्यात. जबरदस्त बॅटिंग, 62 धावांची अभेद्य भागीदारी. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर नॉट आउट खेळतायत. प्रश्नचिन्ह टाकलंय, इथं विचार करण्यास भाग पाडलंय. गोलंदाजी मार्कवरती रोहन. 90 धावा फलंदाजांनी बनवल्या आणि त्या सुद्धा कुठून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. ओमसाई योगीराज संघाला इथून प्रश्नचिन्हात टाकलंय. चांगले चेंडू टाकावे लागतील, ब्रेक थ्रूची गरज आहे. केतनची विकेट फार महत्वाची, दर्शनची विकेट महत्वाची. इथून जर टॉप ऑर्डरच्या विकेट्स आल्या तर अजून सुद्धा संधी आहे. 16 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष्य पार करायचंय. इथं चांगला चेंडू
जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. यष्ट्या अगदी थोडक्यात बचावल्या आणि निश्चितच जीवनदान मिळालंय ते केतन आंबेकरला. अचूक टप्प्यावरचा हा चेंडू इथं एक्झिक्यूट केलाय. यष्ट्यांच्या अगदी जवळून निघून गेला. विकेट किपरच्या स्वाधीन निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू इथं संपन्न झालाय. लेफ्टी बॅट्समन लेफ्टी बॉलर असं बॅटल इथं सिंगल धावेसाठी धावतायत आणि ही सिंगल धाव इथं कंप्लीट केली जाईल. एका धावेची मदत येते. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 64 वरती. त्रेसष्ट धावा. चेंडू चेक करायचा आहे. फेकी तेच टाकलेला चेंडू चेक करायचा की पुढचा टाकलेला. ओके. थर्ड अंपायर. चौदा चेंडू आणि 28 धावांचं इथं लक्ष आहे. गोलंदाजी करत असताना आपण पाहताय रोहन चेंडू हवेत जेलसाठी धावतायत. निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप झाला. त्या ठिकाणी दूरवरनं फिल्डर जात आहेत. मात्र इथं जोपर्यंत पकडून फेक करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावा धावफलकावरती इथून जोडल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकवलं जात आहे. निश्चितच धावफलकावरती जर आपण नजर मारली तर तब्बल 65 धावा बिनबाद. काही आकर्षक सलामी दिली आहे. विजयाकडं आगेकूच करत असताना विजयाच्या दिशेनं पावलं टाकत असताना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीच्या 2 षटकांवरती हल्लाबोल. तिसरं षटक चालू झालं त्याच्यावरती सुद्धा आक्रमण चढवलंय. 13 चेंडू आणि 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडवरती दर्शन महाजन. यावेळेस मिस टायमिंग. गोलंदाज रोहन सांगतोय माझा झेल आहे आणि मी पकडणार. पकडत असताना चूक केली. हातातनं चेंडू ड्रॉप झाला आणि इथं जीवनदान मिळालंय. बाल बाल बच गए. विकेट अर्जित करण्याची संधी आली होती. कॅच सुटली आहे की मॅच सुटली आहे हे पाहावं लागेल. झेल ड्रॉप आणि इथं सिंगल धाव कंप्लीट करतायत. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांची समाप्ती. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 66 धावा. गुड बॅटिंग. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटच्या वाहिनीवरती तुम्ही पाहताय भारतीय तिरंगा अगदी डामडौलामध्ये फडकत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहताय डामडौलामध्ये भारताचा तिरंगा फडकत असताना. अगदी 4-5 दिवसापूर्वी भारत आणि पाकिस्तानचा सामना झाला. भारताने हा सामना अतिशय लिलया जिंकला. डॉमिनेटिंग परफॉर्मन्स पाकिस्तानला दिलं. निश्चितच पाकिस्तानच्या विरोधात दिलं आणि जबरदस्त पंच पाकिस्तानला दिला आणि चॅम्पियन ट्रॉफी मधनं आता पाकिस्तानचा संघ बाहेर झालाय. ईस्ट ऑर वेस्ट, इंडिया इज द बेस्ट. शेवटचे 12 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष आहे. इथं लक्षाचा पाठलाग करत असताना जबरदस्त बॅटिंग करतायत पवार ब्रदर्स संघाची सलामीची जोडी नंबर 1 A1 जोडी दर्शन महाजन आणि केतन आंबेकर.
लास्ट 12 चेंडू शिल्लक आणि 25 धावांचं लक्ष्य पार करायचंय. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती अभिनव येतोय. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक. राईट अमोर द विकेट. अभिनवचा पहिलाच बॉल. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नव्हतं. निर्धाव स्वरूपात हा चेंडू इथं संपन्न होताना पाहायला मिळतोय. बॉलर आशिष गोलंदाजी मार्ग वरती. या ठिकाणी आलाय पहिला डॉट. 11 बॉल आणि 25 धावांची इथून आवश्यकता. दर्शनसाठी हा चेंडू फुल टोच. आक्रमक फलंदाज आहे. मैदानाच्या बाहेर चेंडूला भिरकावून देत असताना व्हॉट अ शॉट. षटकार. धन्यवाद. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. अंपायर रिव्ह्यू. हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक करायचा आहे. चेक केलं जाईल युटीसीच्या कंट्रोल रूम मध्ये. त्या ठिकाणी चेक केलं जाईल. चेंडूचा हाईट फॅक्टर पाहिला जाईल आणि चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. गोलंदाज आशिष फुलटो चेंडू आणि त्याला सरळ 6 धावांसाठी दर्शन पाठवलाय. दर्शनची ओळख आहे चेंडूला सतत सीमारेषेचं दर्शन घडवून आणत असतो. 12 चेंडू आणि 42 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय. इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगल्या पद्धतीचा चेंडू इथं पाहायला मिळाला. निश्चितच षटकार जरूर आलाय मात्र निश्चित आपण पाहाल तर इथून सामना खुला केलाय. 72 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू हवेत. झेलची सुवर्ण संधी मात्र झेल पकडेल कोण हा प्रश्न होता. त्या ठिकाणी बराच वेळ चेंडू हवेत होता. कदाचित चेंडू दिसला नसावा अशा मनस्थितीमध्ये फिल्डर त्या ठिकाणी. बराच वेळ चेंडू हवेत होता. झेल टिपण्यासाठी संधी आली होती. संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. 2 धावा येत आहेत. समीकरण पहा. 9 चेंडू 17 धावांची गरज. 9 चेंडू 17 धावा. इथं पहा ऑफसाईडला शफल झालाय. पुन्हा एकदा फटका खेळलाय. त्या ठिकाणी लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. टप्पा जरूर आतमध्ये पडलाय मात्र एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू सीमा पार. चौकार. वैयक्तिक 48 धावांवरती बॅटिंग करत असताना दर्शन महाजन काय बॅटिंग करतोय. इथं सुद्धा 50 कंप्लीट होईल का हा प्रश्न आहे. चेंडू हवे. जेलची संधी. इथं सुद्धा जेल ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आले आणि दुसरी 50 या ठिकाणी कंप्लीट केली आहे दर्शन महाजन. काय बॅटिंग करतोय. अर्धशतक कंप्लीट केलंय दर्शन महाजनच्या. 50 धावा कंप्लीट. 50 कंप्लीट. भावा तुझ्या प्रेक्षकांना आणि फॅन्सना बॅट दाखवून अभिवादन करायचं आहे. या ठिकाणी अर्धशतक कंप्लीट केलंय. 15 चेंडू 50 धावा. 6 षटकार 1 चौकार. इथं सुद्धा खेळलाय फटका ऑन साइडला. आणि दुसरी धाव घेताना मात्र इथं तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपावलाय. चेक करायचंय. नक्कीच खेळाडू वृत्तीचं प्रात्यक्षिक मैदानावरती दर्शन घडवलंय. स्वतःला माहित होतं मी बाद आहे. निश्चितच थर्ड अंपायर डिसिजन आउट.
धन्यवाद, थँक्यू सो मच. 4 षटकं संपलेली आहेत. 81 धावा धावफलकावरती. फलंदाज माघारी परततोय. दर्शन महाजन 50 कंप्लीट केली आणि त्यानंतर मैदान सोडताना पाहायला मिळाला. इथं जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. लास्ट 6 डिलिव्हरी रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 10 रन्स टू विन. 6 चेंडू आणि 10 धावांचं लक्ष इथं पार करायचंय. बॅटिंग करत असताना केतन अजून मैदानावरती खेळतोय. त्याला साथ देण्यासाठी अनिकेत मैदानावर आलाय. धावा आपण पाहताय 4 षटकांमध्ये तब्बल 81 धावा इथं कुठून काढल्यात. केतन स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळेल. 8 चेंडू आणि 29 धावांवरती खेळतोय. शेवटचे 6 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. थर्ड अंपायर मैदानात जायचं आहे. या ठिकाणी गोलंदाजाच्या ऍक्शन वरती संशय आहे. तिसरे पंच मैदानात जा. भावेश पाटील सर, आपण कुठं असाल तर भावेश पाटील सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये भावेश पाटील सर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. चेक केलं जाईल. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती थोडासा संशय आहे आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर तिसरे पंच इथून मॉनिटरिंग करतील आणि जर सदोष आढळला तर या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं जाऊ शकतं. या अनुषंगाने आपण पाहताय 6 चेंडू आणि 10 धावांचं लक्ष इथं पार करायचंय. सामना जर जिंकायचा असेल पवार ब्रदर्स या टीमला तर बनवाव्या लागतील 6 बॉल 10 धावा आणि ओमसाई योगीराजला हा सामना जिंकायचा असेल तर या डिपेंड कराव्या लागतील 6 बॉल 10. पहिलाच बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. मैदानामध्ये आपण पाहताय करिश्मा ही फिल्डिंग. बराच वेळ चेंडू हवेत राहिला आणि या ठिकाणी आपण पाहताय चेक करायचं आहे. झेल चेक करायचं. त्या ठिकाणी चेंडू पार झालाय की नाही हे पाहायचंय. अविश्वसनीय हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल झाला होता. केतनला वाटलं होतं की चेंडू दूरवर जाईल, मात्र सीमारेषेच्या आतमध्ये त्या ठिकाणी झेल टिपलाय खरा. पाय चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. फलंदाज बाद आहे असा तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे.
षटकार. तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. चेंडू सीमापार, षटकार. चला फिल्डिंग लावा, फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहताय षटकार येतोय. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती केतनच्या बॅटमधनं या 6 धावा येत आहेत. स्कोर कार्ड वरती जोडतायत. एकंदरीत आपण पाहाल तर समीकरण बदललंय. पहिल्याच बॉलवर 6 धावा, शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि इथं 4 धावांची आवश्यकता. मित्रांनो डगआउट मध्ये फक्त तुमचे प्लेयर्स असू द्या. जर अतिरिक्त कोणी तुमचा प्रेक्षक वगैरे जर आढळला तर 3 धावांची पेनल्टी डायरेक्ट आयोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी डिक्लेअर केली जाईल. आपल्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या आहेत, आपण खुर्च्यांमध्ये बसून घ्या. डगआउट मध्ये ज्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत खेळाडू कक्षामध्ये मित्रांनो तिथं आपण बसून घ्या. नियम हे सर्वांसाठी सारखेच असणार आहेत. सर्वांसाठी या सूचना आहेत. षटकार येतोय. पहिल्या चेंडूवर 6 धावा, इथं समीकरण पाहायला मिळेल. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. गेम ऑन. सामना झुकून घेतलाय. 91 धावांचं लक्ष होतं पवार ब्रदर्स या संघासाठी आणि निश्चितच जबरदस्त पॉवर दाखवली आहे बॅटिंग करत असताना केतन आंबेकरनं. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा प्रहार केलाय, फटका चांगला खेळलाय आणि मॅच फिनिश करणारा हा स्ट्रोक केतन आंबेकरच्या बॅटमधनं हा विजयी षटकार. चला धन्यवाद धन्यवाद डीजे. चला मॅच स्टार्ट करा. नवीन सामना विजय 11 आणि रावे 11 दोन्ही संघांनी या गोष्टीची नोंद घ्या की आपल्याला लगेच मॅच सुरू करायची आहे. चला मैदान खाली करून द्या प्लीज.